एकदा चिंटू नावाचा एक गरीब मुलगा होता। तो दिसायला खूप दुबळा होता आणि नेहमी जुन्या फाटलेल्या झोळीत काहीतरी गोळा करत फिरायचा। गावकरी त्याला वेडा समजून त्याची थट्टा करायचे, पण चिंटूला लोकांच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नसे। साधूंची भेट आणि सेवा। एके दिवशी चिंटू जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला होता। तिथे एका झाडाखाली त्याला एक वृद्ध साधू दिसले। ते भुकेने आणि तहानेने खूप व्याकुळ झाले होते। चिंटूला त्यांची दया आली। त्याने विचार केला नाही की आपण स्वतः काय खाऊ। त्याने आपल्या झोळीतील 2 सुक्या रोट्या साधूंना दिल्या आणि त्यांचे पाय दाबून त्यांची सेवा केली। चिंटूच्या निस्वार्थी सेवेने साधू प्रसन्न झाले। 3 विचित्र वरदानं। साधूंनी चिंटूला 3 वरदानं मागण्यास सांगितले। ते म्हणाले, मुला, मी तुला सोन्याचा राजवाडा किंवा अमर होण्याचं वरदान देऊ शकतो। पण चिंटूने अतिशय विचार करून खालील 3 गोष्टी मागितल्या। 1. पहिले वरदान, महाराज, मला असं वरदान द्या की मी जेव्हा इच्छीन तेव्हा एका मुंगी एवढा लहान होऊ शकेन। साधू चकित झाले, पण त्यांनी तथास्तु म्हटले। 2. दुसरे वरदान, मला असं वरदान द्या की मला जेवण करण्याची गरज पडू नये, केवळ अन्नाचा सुगंध घेतला तरी माझं पोट भरावं। साधूंना हे विचित्र वाटलं, पण त्यांनी हे वरदानही दिलं। 3. तिसरे वरदान, माझी दृष्टी अशी करा की मी जमिनीच्या 10 फूट खालचं सगळं स्पष्ट पाहू शकेन। साधूंनी तिसरं वरदानही दिलं आणि ते निघून गेले। राज्याची समस्या। काही महिन्यांनंतर राज्याची सर्वात मौल्यवान नीलमणी किल्ल्याच्या भिंतीतील एका अरुंद भेगेत पडली। ती मणी राज्यासाठी खूप महत्त्वाची होती। राजाने जाहीर केलं की जो ही मणी काढून देईल त्याला 1000 सोन्याची नाणी मिळतील। मोठमोठे कारागीर आले, पण भिंत न तोडता मणी काढणं कोणालाच शक्य झालं नाही। भिंत तोडली तर पूर्ण किल्ला पडण्याची भीती होती। चिंटूचा चमत्कार। तेव्हा तिथे चिंटू पोहोचला। लोकांनी त्याची थट्टा केली, पण राजाने त्याला संधी दिली। चिंटूने प्रथम त्याच्या 3ऱ्या वरदानाचा वापर केला। त्याने भिंतीच्या आत आणि जमिनीच्या खाली पाहिलं की मणी नेमकी कुठे अडकली आहे। त्यानंतर तो मुंगी एवढा लहान झाला, पहिले वरदान, आणि त्या अरुंद भेगेतून आत शिरला। 2 दिवस तो त्या भिंतीच्या आत मणी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत होता। जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा राजाने बाहेर ठेवलेल्या अन्नाचा वास घेऊन, दुसरे वरदान, त्याने आपली शक्ती टिकवून ठेवली। अखेर चिंटूने ती मौल्यवान नीलमणी बाहेर काढली। राजाला आपला मणी परत मिळाल्याने खूप आनंद झाला। त्याने चिंटूला भरपूर धनदौलत देऊन त्याचा सन्मान केला। जे लोक त्याला वेडा म्हणत होते ते आता त्याला सर्वात बुद्धिमान मानू लागले। तात्पर्य, कधी कधी संकटाच्या वेळी खूप मोठे किंवा शक्तिशाली होण्यापेक्षा नम्र होणे, लहान होणे आणि योग्य दूरदृष्टी ठेवणे अधिक फायदेशीर ठरते। खरी बुद्धी ही संपत्तीत नसून योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांत असते।